आमचे मामा काजू जमवतात. एक सकाळ चालू होतं मामा काजू जमवायला. आम्ही थोडा उशीर झाला भाकरी खाईपर्यंत. हे बघा त्याने जवळजवळ भरपूर चालू अशा खाली पडलेलं असतं ह्या काजूच्या. नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी संदेश तुम्हा सगळ्यांची मनापासून स्वागत करतो. तर आज आम्ही चाललेलो आहोत काजू वेचायला. इकडे कसं भारतीच्या माहेरी काजू म्हणजे जास्त हे बंद आहे, म्हणजे कोणाचे काजू वगैरे चोरत नाहीत. त्याच्यामुळे काजू वेचायला लागतात. खाली काजूच्या झाडावरनं पण काजू काढायची गरज नाही. खाली जेवढे पडलेले असतात काजू ते जमवायचे असतात. पण आमच्याकडे आमच्या गावाला कोचांब्यामध्ये अशी बंदी वगैरे आहे, पण कोणी पण कोणाच्या काढून येतात. त्याच्यामुळे वेचायची काही गरज पडत नाही. इकडे कसं बंदी असल्यामुळे आणि इकडे व्यावसायिक आहेत, काजूचे मोठे मोठे व्यावसायिक आहेत. खूप काजूची कशी झुपकेदार झाड आहे. जेवढ्या फांद्या जास्त तेवढी काजूची उत्पन्न जास्त भेटतं. आणि पहिलेच जुनेच काजू म्हणजे सरकारी झाडं नाही ते. पहिले जे रानटी वगैरे झाडं असायचे ना तीच पूर्ण विस्तारलेले आहेत. हे बघा निवडुंगाची झाडं एक कुंपणच झाले पूर्ण. याला वेगळे तारेची कुंपण घालायची गरज नाही. पूर्ण अशी निवडुंगाच्या झाडाने कुंपणीसाठीच लावलेले ते फक्त दोन्ही साईडला आहेत. हे पूर्ण हेच पण नव्हतं वाटतं, हे कुंपणीसाठीच लावलं नव्हतं वाटतं सगळीकडे. पहिल्या कुंपणीसाठी एकदा लावले की परत डबल करायची गरज नाही. आणि कोणी घुसू शकत नाही आतमध्ये, एवढे घट्ट आहेत बघा. आपण तारेची पोल वगैरे लावतो खर्चिक कामं, पण पहिले हे पारंपरिक चांगले. हे जी जमीन पूर्ण दिसते ना, पूर्ण तो माळ दिसतोय ना, तो जांब्यासाठी आहे. म्हणजे इथं जरी आपण हे लावली ना जांबा रेडस्टोन तर पूर्ण खान तयार होईल. पूर्ण जमीन आणि अशीच आहे पूर्ण बघा, माळच तसं आहे तो. आणि इकडे आहेत जांब्यांच्या खाणे वगैरे आहेत तिकडे, इथे लागले तरी लागू शकेल एवढं. असं बघा पूर्ण माळच्या माळ आहे. हे असा जांबा असतो रेडस्टोन, घरासाठी कोकणामध्ये वापरतात. हे बघा पूर्ण माळच तसं आहे. आणि या तांबट जागेतच काजू वगैरे चांगले होतात. हे रेडस्टोन आहे ना जांबा, हे बघा इथे अशी खाण लावलेली नव्हती, पण नंतर पुढे वाटतं हे केलेलं नाही. बघा असं हे असतं. आता जी मशनरी लेटेस्ट ज्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आल्यात ना, त्या साईज करायची गरज नाही. तर पहिल्या कशा वेगवेगळ्या साईजच्या भेटायच्या आणि घर बांधताना आपल्याला त्या तासायला वगैरे लागायच्या, पण आता एकदम स्टँडर्ड साईजमध्ये देतात. फिनिशिंग करायची गरज नाही. ही बघ रेडस्टोनची खाण आंब्याची. हे बघा आता हे जे बनवलं होतं ना, ते पहिले इकडे शेती वगैरे करायचे ना, भाजी वगैरे काढायचे. तर इकडे ह्यांना राहण्यासाठी गुरांना वगैरे, तर त्यावेळेस हे वाडा इथे होता. आणि बघा हे पूर्ण अशी इकडे काजूचे वगैरे झाड आहेत. तर आम्ही काजू जमवायचे काम करणार आहोत. लोकेशनला आलेलो होता तर इथे. ओके जमूया. नाही तर मेन तर सीझन काजूचं गेलं आहे. म्हणजे स्टार्टिंगला जे असतात ना काजू ते भरपूर प्रमाणात भेटतात. आता राहिल्या गेलेल्या काजू तरी पण भरपूर भेटतील. बघूया चला आता जमायला चालू करूया. आमचे मामा काजू जमवतात.
हे सकाळी झालं होतं मामा काजू जमायला. आम्ही थोडा उशीर झाला भाकरी खाईपर्यंत. हे बघा त्याने जवळजवळ भरपूर साऱ्या अशा खाली पडलेल्या असतात ह्या काजू अशा. हा अरे आला होता मला पण. तर आम्ही जवळजवळ तरी पण 100-200 किलोपेक्षा जास्त ही पोटली पूर्ण भरलेली आहे. ही एक आणि जवळ 100-200 किलोपेक्षा जास्त 3-4 तासामध्ये या जमवलेल्या आहेत. एवढे एक पिशवी आहे, एक पिशवी. चला आता घरी निघणार, कंटाळा आला आता.